11 मार्चला EPS 95 पेन्शनधारकांचे पेन्शन वाढीसंदर्भात न्यूनतम पेन्शन वाढीसंदर्भात दिल्लीला जंतर मंतरला आंदोलन झालं आणि हे आंदोलन 3 दिवसीय आंदोलन होऊन हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। याचं कारण होतं काही संसदीय सदस्य होते यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही हा मुद्दा लोकसभेत आणि राज्यसभेत मांडू, परंतु अद्याप बऱ्याच जणांनी मांडलेला दिसलाही, परंतु ज्यांनी आश्वासन दिले होते त्यांनी प्रत्यक्षात मांडलेला दिसला नाही। परंतु त्यानंतर एक महत्त्वाचा मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये एक स्टँडिंग रिपोर्ट आलेला आहे, संसदीय समितीचा रिपोर्ट आलेला आहे आणि या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की EPS 95 पेन्शनधारकांची जी पेन्शन आहे ती 1000 पेन्शन आहे, ती पेन्शन वाढवावी, कारण उचित पेन्शन करावी। ही पेन्शन त्यांच्या रोजच्या जीवनासाठी तितकीशी पुरेशी पेन्शन नाही आणि ती पेन्शन वाढवावी असा स्पष्टपणे उल्लेख हा त्या रिपोर्टमध्ये केलेला होता। त्याचा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केला होता। व्हिडिओ मोठा आहे कारण रिपोर्ट बी तेवढाच मोठा होता आणि तो रिपोर्ट त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट आणि डिटेलमध्ये सांगितलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता। परंतु या सर्वाचा विचार करता, कारण स्टँडिंग कमिटीची जर रिपोर्ट असतो तो रिपोर्ट 15वा रिपोर्ट होता आणि स्टँडिंग कमिटीचा रिपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा रिपोर्ट असतो, कारण तो राज्यसभेत आणि लोकसभेत मांडलेला रिपोर्ट असतो। त्यामुळे सगळ्यांसाठी हा रिपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा असतो। त्यातील मुद्दे असतात ते बऱ्यापैकी सरकारपर्यंत पोहोचलेले मुद्दे असतात आणि त्यावरती सरकारला काम हे करावंच लागतं। त्यामुळे स्टँडिंग कमिटीचा रिपोर्टचा विचार करता आणि वित्त मंत्र्यांनी दिलेलं आश्वासन आणि काही संसदीय सदस्यांनी दिलेले आश्वासन या सर्वाचा विचार करता माननीय NSCचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी दुसऱ्या जे आंदोलन आहे, पुढचं जे आंदोलन आहे, या आंदोलनाच्या तारखा ठरवलेल्या आहेत आणि पुढच्या आंदोलनाची घोषणा सुद्धा केलेली आहे आणि शिवाय परमिशन सुद्धा काढलेली आहे। एखादं आंदोलन करायचं म्हटलं तर परमिशन घ्यावी लागते आणि त्याची परमिशन सुद्धा त्यांनी काढून आंदोलनाच्या तारखा सुद्धा घोषित केलेल्या आहेत आणि नेमक्या त्या आंदोलनाच्या तारखा कोणत्या आहेत, माननीय कमांडर अशोक राऊत यांनी नेमकी काय घोषणा केलेली आहे, कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता तर संसदीय समितीची कमिटी आहे त्यांच्याकडून रिपोर्ट सुद्धा आपल्याला आलेला आहे, शिवाय वित्तमंत्र्यांपर्यंत आपली मागणी गेलेली आहे। त्यामुळे आता आपल्याला सरकारवर दबाव टाकणं हे तितकंच गरजेचं आहे। म्हणून त्यांनी आज एक आश्वासन किंवा पुढच्या आंदोलनाची तयारी करून एक घोषणा केलेली आहे। नेमके कमांडर अशोक राऊत हे काय म्हणालेले आहेत तेच आपण आता व्हिडिओमधून पाहूयात। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, तुम्हाला त्यामध्ये तारखा समजणार आहे, पुढचा नक्की हेतू काय आहे किंवा पुढचा निर्णय काय आहे हे सुद्धा समजणार आहे। त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पहा। पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे पुढील अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा येईल। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघूयात कमांडर अशोक राऊत नेमकं काय म्हणाले ते। तर बघा, नॅशनल ॲजिटेशन कमिटी म्हणजेच NSC मुख्यालय बुलढाणा महाराष्ट्रातून आलेलं हे पत्रक आहे किंवा हा लेख आहे। दिनांक 21/3/2026 कृपया ध्यान दीजिए सांगितलेला आहे। NSC के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कमांडर अशोक रावत जी का महत्वपूर्ण संदेश है। आदरणीय साथियों, राष्ट्रव्यापी दिल्ली आंदोलन को आप सभी महानुभावों के ने ऐतिहासिक बनाया, जिसके कारण ही 1 वर्ष से तैयार स्टैंडिंग कमेटी के पेंशन बढ़ोतरी के प्रस्तावों की सिफारिशें अब की जा रही है। इसके लिए आप सभी के प्रति कृतज्ञ है। अब तात्काळ सरकार पर और दबाव बनाना है। म्हणजे यांनी काय सांगितलेलं आहे, जे स्टँडिंग कमिटीचा रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्टमध्ये EPS 95 पेन्शनधारकांचा मुद्दा हा तितकाच तळमळतेने मांडलेला आहे आणि त्यामुळे आता सरकारवर दबाव टाकण्याची वेळ आलेली आहे आणि ती दबाव आपल्याला टाकायचा आहे। सरकार के स्मरण हेतु राष्ट्रीय स्तर की दिनांक 15/3/2026 की जूम मीटिंग में प्राप्त सुझावों के अनुसार एक विशेष कार्यक्रम आप सभी महानुभावों की सम्मति हेतु प्रेषित किया जा रहा है। दिनांक 23/3/2026 से दिनांक 31/3/2026 तक का विशेष कार्यक्रम
तसेच स्टैंडिंग कमेटी ऑन लेबर के अध्यक्ष माननीय श्री बराज बोम्मई व समिति के अन्य सदस्यों से दिनांक 22/3/2026 से दिनांक 25/3/2026 के बीच प्रत्यक्ष संपर्क करना, उन्हें ज्ञापन सौंपना व समिति की दिनांक 17/3/2026 की सिफारिश को लागू करवाने हेतु विशेष आग्रह करना। हा पहिला पॉइंट। त्यानंतर अपना संसदीय क्षेत्र के माननीय सदस्य किंवा मंत्री महोदय जी से दिनांक 22/3/2026 से दिनांक 25/3/2026 के बीच संपर्क ईपीएस पेंशनर के सुलझे मुद्दों को कैबिनेट की मीटिंग और संसद के इसी सत्र में सुलझा लाना हेतु आग्रह करना। त्यानंतर आगामी कैबिनेट की मीटिंग में या संसद के वर्तमान सत्र में ईपीएस पेंशनर्स को न्याय प्रदान किया जाए, इस हेतु से देश के सभी ईपीएफ कार्यालय पर दिनांक 27/3/2026 को धरना प्रदर्शन व उसी दिनांक 27/3/2026 को ही जिलाधिकारी कार्यालयों पर माननीय प्रधानमंत्री जी के नाम का ज्ञापन सौंपना सादर करना सहित है, असं सांगितलेलं आहे। तर बघा, कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला मी सांगितलं स्टँडिंग कमिटीचा रिपोर्ट आला होता, त्या रिपोर्टला उचित धरून माननीय कमांडर अशोक राऊत यांनी एक रिक्वेस्ट केलेली आहे की 22/3/2026 पासून 25/3/2026 पर्यंत संसदीय क्षेत्रातील सदस्य मंत्री महोदया ज्यांच्या संपर्कात आहेत त्यांनी त्यांच्याबरोबर मीटिंग करा, संसदांबरोबर मीटिंग करा असं सांगितलेलं आहे। म्हणजे ज्या ईपीएस 95 पेन्शन धारकांच्या संपर्कात आहेत त्यांनी 22/3/2026 ते 25 तारखेपर्यंत मीटिंग करा। त्यानंतर 27/3/2026 म्हणजे 27 मार्च 2026 ला तुमच्या संबंधित ईपीएफओ कार्यालय जे आहेत किंवा त्या ईपीएफओ कार्यालयावरती धरणा प्रदर्शन करायचं आहे 27/3/2026 ला आणि तुमच्या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे त्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती 27/3/2026 लाच ज्ञापन सोपवायचं आहे, म्हणजे लेटर द्यायचं आहे 27/3/2026 ला। म्हणजे एकंदरीत काय तर 27 तारीख दिलेली आहे, शेवटची तारीख आहे जी तारीख प्रधानमंत्र्यांच्या नावाने लेटर जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि ज्यांच्या संपर्कामध्ये एखादे मंत्री असेल, संसदीय सदस्य असेल त्यांच्याबरोबर मीटिंग करण्यासाठी 25 तारीख ही कमांडर अशोक राऊत यांनी दिलेला आहे। यांचा एकच बेस आहे की स्टँडिंग कमिटीचा जो 15वा रिपोर्ट आलेला आहे, हा 15वा रिपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या रिपोर्टमध्ये ईपीएस 95 पेन्शन धारकांचा उल्लेख केलेला आहे, हा तितकाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे प्रत्येकाला हा रिपोर्ट माहीत असणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ सुद्धा बघा तो, आणि शिवाय हा व्हिडिओ ही जास्तीत जास्त ईपीएस 95 पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा, कारण प्रत्येकांना ही तारीख माहीत असणं गरजेचं आहे। सो भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।